सावित्री काय करतेस तू? प्रीतम बाबा, अहिल्या मॅडमनी आदित्य बाबांच्या सगळ्या वस्तू जाळायला काढल्यात आणि आता सांगितलं की आदित्य बाबांच्या खोलीतल्या सगळ्या वस्तू घेऊन ये म्हणून. सावित्री खबरदार दादाच्या सामानाला हात लावशील तर. फोटो खाली ठेव. सावित्री फोटो खाली ठेव. प्रीतम बाबा, तिला सगळ्या वस्तू जळायच्या आहेत ना दादाच्या. फक्त फोटो जळून काय होणार आहे? हे घे, दादाच्या एवढ्या वस्तू जाळायच्या बाकी आहेत अजून. जाळे आपण. घे. प्रीतम, काय बोलताय तुम्ही? काय करताय? तुम्हाला कळतंय का? काय करतोय म्हणजे? मदत करतोय आईची. तिला आठवण नकोय ना दादाची. मग जाळ ना. तू का थांबलेस? जाळ. काय ना, या सगळ्या गोष्टी खूप क्षुल्लक आहेत. ह्या जाळून दादाची आठवण मिटणार नाही. तुला जर त्याची आठवण मिटवायची असेल ना तर त्याची सर्वात जवळची गोष्ट जाळावी लागेल तुला. प्रीतम, तू दादाच्या या आठवणी मिटवू शकतेस ग. पण माझ्या आतून माझ्या दादाला कसं मिटवशील तू? माझ्या नसा नसात आहे माझा दादा. माझ्या विचारात, माझ्या मनात, माझ्या अख्ख्या आयुष्यात माझा दादा आहे आई. त्यामुळे तुला जर त्याला मिटवायचं असेल ना तर आधी मला मिटवावं लागेल. माझा दादा ना माझ्यासाठी सर्वस्व होता. लहानातली लहान गोष्ट मी त्याच्याबरोबर शेअर केली. म्हणजे आयुष्यातला सर्वात मोठा प्रसंग मी त्याला सांगितलाय आई. आणि माझ्या आयुष्यातली कुठलीच गोष्ट त्याच्यापासून लपवून नाही ठेवली आई. कधीच ठेवूच शकत नाही. माझ्यासाठी तो माझी आई होता. चुकल्यावर तो मला समजावून सांगायचा, माझ्यावर जीव लावायचा, प्रसंगी माझा कानही पिळायचा. माझ्या मैत्रिणी, माझे डाऊनफॉल, माझं दुःख सगळं माहिती आहे त्याला. तो मला माझ्यापेक्षा जास्त ओळखतो आई. तुला मला माझ्या भावापासून दूर करण्याचा काही अधिकार नव्हता. पण मी विसरतो ना. तू मालकीणच नाही का या घराची. तू जसं बोलतेस तसंच होतं. तू ठरवतेस तेच करतेस. त्यामुळे आता ठरव आणि मला पेटव. जाळ. जाळ ना. कारण त्याशिवाय दादाचं अस्तित्व या घरातून संपणार नाही. तुझ्यासाठी घरचं जेवण आणलंय. तुला आवडतं ना? यात चपाती, भाजी, वरण, भात सगळं. हे घे, थोडंसं खाऊन घे, तुला बरं वाटेल. छान घरचं जेवण आहे. मी तर म्हणते पोटभरच खाऊन घे आता. आदित्य, मला माहितीये तुला माझा खूप राग येतो. पण हे बघ, माझ्यावरचा राग असा जेवणावर नको काढूस. प्लीज खाऊन घे, तुला बरं वाटेल. हे घे. आदित्य, मला ना तुझी अवस्था बघवत नाहीये रे. मला माहितीये आता तुझ्याच लाडक्या आईने तुला त्या घराच्या बाहेर हकलून दिलं. आणि मला सुद्धा तू तुझी शत्रूच समजतोस. पण मी काय म्हणते,
या असल्या सिच्युएशन पुरतं तू मला तुझी मैत्रीण समज ना. मी तुझी पूर्ण काळजी घेईन. तुझ्या राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्थित सोय करून देईन. तिच्यामुळे जे असं उपाशी राहावं लागतंय तसं उपाशी अजिबात नाही मरून देणार. तू बघ ना, मला असं वाटलं की तुला भूक लागली असेल खूप, म्हणून खास तुझ्यासाठी हे घरचं जेवणही घेऊन आले मी इथे. पण तू अजिबातच खात नाहीयेस. आदित्य, हे बघ, मला माहितीये तू भुकेने व्याकुळ झाला असशील, त्यामुळे सांगते थोडं खाऊन घे. हा प्लीज. तुला भूक लागली नाहीये का? पण तुझं तोंड बघून तर वाटतंय की तुला खूप भूक लागली आहे. मग असं का करतोय? प्लीज खाऊन घे रे, प्लीज. काय काउंटर तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे आदित्याची ही अवस्था झालीये. हे असं तुझ्या धनीला असं उपाशी झोपवणारेस का? हा, यासाठी लग्न केलंस त्याच्यासोबत तू? तू जर त्याच्या आयुष्यातून वेळीच निघून गेली असतीस ना, तर आज हे असं रस्त्यावर भिकाऱ्यांसारखं झोपायची वेळ आली नसती तुमच्यावर. आज ऐक, तू याला सोडून दे, म्हणजे त्याची आई त्याला परत स्वीकारेल आणि माफही करेल. कळलं? आदित्य, बघ, मला तुझ्यावर खरंच काही राग नाहीये, पण ही भिकारडी मोलकरीण तुझ्या आयुष्यात आली आणि सगळं 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 उद्ध्वस्त झालं. हिने जर त्या किर्लोस्कर एम्पायरची मालकीण होण्याची स्वप्न बघितली नसती ना, तर आज तुम्हाला दोघांना असं रस्त्यावर याची वेळच आली नसती.